अमेरिका आणि इराणमध्ये युद्धाचा भडका उडाल्यानंतर त्याचा परिणाम जळगावच्या सराफ बाजारावर देखील झाला असून अवघ्या कमी कालावधीमध्ये सोने आणि चांदीच्या दरामध्ये विक्रमी वाढ झाली आहे। आपण जळगावच्या सराफ बाजारात आहोत आणि आज दिवसभराचा जर विचार केला तर सोन्याच्या दरामध्ये जवळपास 8,000 रुपयांची वाढ झाली आहे, तर चांदीच्या दराने देखील मोठी उसळी घेत या ठिकाणी चांदीच्या दरामध्ये तब्बल 20,000ची वाढ झाल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। गेल्या काही दिवसांपासून जे आहे सोने आणि चांदीचे दर जे होते ते या ठिकाणी स्वस्त झाल्याचे चित्र पाहायला मिळत होतं। मात्र आज गेल्या 24 तासापासून अमेरिका आणि इराणच्या मध्ये युद्धाचा जो भडका उडाला आहे त्याचा मोठा परिणाम जो आहे या ठिकाणी जळगावच्या सराफ बाजारावर देखील झाल्याचं पाहायला मिळत असून चांदी आणि सोन्याच्या दरामध्ये जी आहे मोठी वाढ झाली आहे। आपल्यासोबत यावर बोलण्यासाठी सराफ व्यावसायिक आकाश भंगाळे आहेत। दादा काय सांगणार, गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीचे दर मोठे घसरले होते, स्वस्त झाले होते, मात्र आज शॉर्ट टर्ममध्ये मोठी वाढ झाली आहे। सोन्याचे भाव 1,80,000 वरती गेल्यावरती परत सोन्याचे भाव जवळजवळ 1,45 वरती आलेले होते, पण आता परत रिसेंटली काही कारणांमुळे सोन्याचे भाव 1,59,000पर्यंत आले होते। पण आता एका दिवसातच सोन्याचे भाव जवळजवळ 8,000 रुपये वाढलेले। याच्या मागचं कारण इस्रायलने इराणवरती अटॅक केलेला आहे आणि US ने त्यांना याच्यात सपोर्ट दाखवलेला आहे। त्यामुळे हेवी मार्केटच्या स्पेक्युलेशनमुळे की सोमवारी आता आज आणि उद्या तर मार्केट बंद आहे, तर सोमवारी सोन्याचे भावात खूप गॅपअप उघडेल। त्या अनुषंगाने आजच सोन्याचे भाव 8,000 रुपयाने वाढलेले आहे आणि चांदीचे भाव जवळजवळ 10,000 रुपयाने वाढलेले आहे। गेल्या काही दिवसांपासून दादा जागतिक जगामध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती। रशिया युक्रेनचं युद्ध होतं मागे, आता पुन्हा यांच्यामध्ये युद्धाचा भडका उडालेला आहे। एकंदरीतच शॉर्ट टर्ममध्ये जी सोन्या चांदीची वाढ होती, अनेक दिवसांपासून सोन्या आणि चांदीच्या दरात अनसर्टनिटी पाहायला मिळत होती आणि त्याचा आज पुन्हा परिणाम झाला आहे। हो, सोन्याच्या भावामध्ये अनसर्टनिटी सुरूच आहे। मागील 2 वर्षापासून आपण पाहिलं तर काही ना काही इव्हेंट्स असे होत आहे जे सोन्याला अपसाईडवरती घेऊन जात आहे। सगळ्यात पहिले आला रशिया युक्रेनचा युद्ध, नंतर टॅरिफ रेट वॉर, US आणि चायनाचं कॉन्फ्लिक्ट। या सर्व कॉन्फ्लिक्ट्समुळे सोन्याला एक सेफ हेवन म्हणून सोन्याला पहिल्यापासून बघितलं गेलेलं आहे। कुठेही काही घडतं तर त्याचा इफेक्ट हा सोन्याच्या मार्केटवरती पडतो, कारण की बाकी मार्केट अनसर्टन झाल्यावरती सोन्यामध्ये गुंतवणूक वाढते आणि सोन्याचे भाव वाढतात। त्यामुळे परत ते कॉन्फ्लिक्ट सुरू व्हायची शक्यता आहे। इतर देशांचाही यात समावेश झाला तर ऑफकोर्स सोन्याचे भाव अजून वाढण्याची शक्यता आहे। जो ट्रेड रूट आहे इराणजवळचा तोही बंद केलेला आहे। तर या सर्व कारणांमुळे जागतिक अनसर्टनिटी अजून निर्माण होईल आणि सोन्याचे भाव अजून वाढण्याची शक्यता आहे। दादा माझा प्रश्न असा आहे की युद्ध झालं समजा, तर युद्धाचा परिणाम नेमका सोन्या चांदीच्या दरावर कसा होतो? आता युद्ध झालं तर ऑफकोर्स मार्केट अनसर्टन होतं आणि मार्केट अनसर्टन झाल्यावरती इन्व्हेस्टमेंट जी आहे ही सर्व सोन्यामध्ये डायवर्ट होते। कंट्रीज आपली इन्व्हेस्टमेंट बाहेरच्या देशामध्ये करत नाही, आपल्या देशात इन्व्हेस्टमेंट होते आणि देशात इन्व्हेस्टमेंट झाल्यावरती इन्व्हेस्टमेंट ही सेफ म्हणून सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट वाढते। त्यामुळे सोन्याचं युद्ध झालं, कुठेही युद्ध झालं तर सोन्याचे भाव वाढतात। काही तुटवडा वाटत का दादा? आता युद्ध खूप वाढलेलं आहे, वेगवेगळे देश पण यात सहभागी झालेले आहेत, तर त्याचा परिणाम होऊन काही सोन्या चांदीचा तुटवडा जाणवू शकतो का? नाही, तुटवडा नाही म्हणू शकत, कारण की जेव्हा सोनं घेतलं जातं तेव्हा कोणी ना कोणी त्याला विकतं, म्हणून बाईंग आणि सेलिंग ही दोघं साईडचा एक पॉईंट असतो। एवढंच आहे की होल्डिंग जास्त होते, सेलिंग कमी होते। त्यामुळे तुटवड्याबद्दल तर आपण काही सांगू शकत नाही, पण साहजिक आहे गोल्ड ॲक्युम्युलेशन सुरूच आहे। प्रत्येक भावावरती ॲक्युम्युलेशन सुरू आहे। 1,50,000वरती सोनं घेतलं। या 2026मध्ये भरपूर देशांनी आपले गोल्ड बाईंग वाढायचं ठरवलं आहे। त्यांचे वर्षभराचे गोल्ड बाय करायचे टार्गेट्स हे भरपूर वाढलेले आहे, जसं की बँक ऑफ पोलंड, चायना सातत्यानं सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करते। तर ऑफकोर्स सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट वाढल्यामुळे सोन्याचे भाव वाढतीलच। ग्राहकांवर काय परिणाम होईल दादा असं वाटतंय का भाव वाढल्यामुळे? आता ग्राहकांना तर ही चांगली संधी भेटली होती, जे 1,80,000चे आता सोन्याचे भाव 1,80वरती गेलेले। ऑफकोर्स केव्हा ना केव्हा ते सोनं चांदी अशी एक कम्युनिटी आहे की जोही भाव आला तर त्या भावावरती परत त्याला यायचंच आहे। तर आज येईल किंवा 1 वर्षाने येईल। तर ऑफकोर्स 1,80 सोनं पोचलेलं आहे, चांदी 4 लाख पोचली होती, तर 1,80चा भाव परत येणारच आहे आणि चांदीचा भावही 4 लाख येणारच आहे।
त्यामुळे ही ग्राहकांना चांगली संधी भेटलेली होती. तर काही ग्राहकांनी त्याचा चांगला फायदा घेतलेला आहे. 1.50वरती भरपूर ग्राहकांनी सोनं घेतलं, 1.55वर घेतलं. आता आज 1.69 भाव आहे. सोमवारी मार्केट उघडेल तेव्हा सोन्याचे भाव काय उघडतील हे बघू आता काय उघडतात. तर एकंदरीतच गेल्या काही दिवसांपासून युद्धजन्य परिस्थिती होती आणि अमेरिका आणि इराणमधला युद्धाचा भडका उडाल्यानंतर त्याचा थेट परिणाम जळगावच्या सराफ बाजारावर झाला आणि सोन्याच्या चांदीचे दर गगनाला भिडलेले आहेत. आज आणि उद्या मार्केट बंद राहील, मात्र सोमवारी पुन्हा मार्केट उघडल्यावर सोन्या चांदीच्या दरात मोठी वाढ होईल असा अंदाज या ठिकाणी सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केला आहे. तर दुसरीकडे गेल्या काही दिवसांपूर्वी कमी भावात ज्यांनी सोन्या चांदी खरेदी केली होती त्या गुंतवणूक करणाऱ्या ग्राहकांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी असल्याचं देखील सराफ व्यावसायिकांनी म्हटलं आहे. किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.